pharmaceutical aid some is being recorded. संपलंय ना फार्मास्युटिकल एड? अरे बोला कोणीतरी रिप्लाय करा. Yes, ma'am. हा? आणि आता आपण आपला मिसलेनियस हा चॅप्टर स्टार्ट करतो. मिसलेनियस ड्रग्स. ओके. इन दॅट फर्स्ट इज स्क्विल. ओके, पहिला ड्रग आहे मिसलेनियस मधला स्क्विल. आता आपण फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स मध्ये काय भेटलं, फार्माकोलॉजिकल त्याच्या ऍक्शन नुसार ते ड्रग काय केलेत, क्लासिफाय केले गेलेत. बरोबर आहे का, फार्माकोलॉजिकल ऍक्शन नुसार. ओके, डायरेटिक वेगळे, अँटी डायबेटिक वेगळे, अँटी डिसेंट्रिक वेगळे, अँटी मलेरियल वेगळे. पण हे जे ड्रग आहेत मिसलेनियस, ओके, स्पेसिफिकली कोणत्याच कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेले नाहीयेत. पण ह्या ड्रगला काय आहे, फार्माकोलॉजिकल ऍक्शन देतात, पण कोणत्याही कॅटेगरीमध्ये स्पेसिफिकली इन्क्लूड केलेले नाहीयेत. असे ड्रग आपण इथं बघणार आहे मिसलेनियस मध्ये. ओके, फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग 5वा चॅप्टर आपला. त्याच्यामध्ये आपण काय केले, जे ड्रग आहेत अकॉर्डिंग टू देअर फार्माकोलॉजिकल ऍक्शन आपण ते डिवाइड केले. पण हे जे मिसलेनियस मधले ड्रग आहेत ते वरच्या कोणत्याही क्लासमध्ये इन्क्लूड न करता मिसलेनियस मध्ये ठेवलेत, कारण त्याला स्पेसिफिक ऍक्शन आहे. ओके, एकापेक्षा जास्त स्पेसिफिक ऍक्शन किंवा वर जे फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन आतापर्यंत आपण बघितले त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीयेत असे ड्रग आपण मिसलेनियस मध्ये बघणार आहोत. ओके, इन दॅट फर्स्ट ड्रग इज स्क्विल. ओके, त्याच्यामधला पहिला ड्रग कोणता आहे आपला, स्क्विल. समजलं मिसलेनियस मीन्स. ओके, आपण हा 5वा चॅप्टर जो आहे कशावरती डिपेंड आहे, अकॉर्डिंग टू देअर फार्माकोलॉजिकल ऍक्शन जी आहे त्या ड्रगची त्याच्यानुसार ते ड्रग कॅटेगराइज केलेले आहेत. ओके, आणि हे जे ड्रग आहेत मिसलेनियस मधले वरच्या कोणत्याही कॅटेगरी मध्ये इन्क्लूड केलेले नाहीयेत आपण, बट इट हॅव स्पेसिफिक फार्माकोलॉजिकल ऍक्शन. असे ड्रग आपण ह्या मिसलेनियस मध्ये घेतलेले आहेत. ओके, मिसलेनियस ड्रग्स. ओके, इन दॅट फर्स्ट इज स्क्विल. पहिला कोणता आहे त्याच्यामधला, स्क्विल. ओके, स्क्विल मध्ये 2 टाईपचे स्क्विल आहेत, युरोपियन स्क्विल आणि इंडियन स्क्विल. ओके, युरोपियन अँड इंडियन स्क्विल. ओके, सिनोनिम बघा, स्क्विलचं जो युरोपियन स्क्विल आहे त्याला फक्त स्क्विल असं म्हटलं जातं, आणि इंडियन स्क्विल, युरोपियन स्क्विल त्याला स्क्विल असं म्हटलं जातं फक्त, आणि दुसरा आहे तो इंडियन स्क्विल. ओके, 2 टाईपचे स्क्विल आहेत, युरोपियन आणि इंडियन स्क्विल. असं स्पेसिफिक विचारलं तर तुम्ही युरोपियन स्क्विल म्हटलं तर स्क्विलचे लिहायचं, आणि इंडियन स्क्विल तो इंडियन स्क्विल आहे. ठीक आहे, स्क्विललाच युरोपियन स्क्विल असं म्हटलं जातं, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, स्क्विल. ओके, 2 टाईप आहे त्याचे, युरोपियन आणि इंडियन स्क्विल. ओके, आणि स्क्विल म्हणजेच युरोपियन स्क्विल. जर तुम्हाला फक्त स्क्विलचं बायोलॉजिकल सोर्स किंवा फॅमिली विचारली तर तुम्ही कशाची लिहाल, युरोपियन स्क्विलची. ठीक आहे, सिनोनिम बघा स्क्विलचं, सॅसिले बल्बस स्क्विल, देन सॅसिला बल्ब, व्हाईट स्क्विल, युरोपियन सिलिया, देन अर्जिनिया सिलिया आणि ट्रिमिया मॅरिटाइम. हे काय आहेत, सिनोनिम ऑफ स्क्विल. नेक्स्ट बघा, स्क्विल आणि इंडियन स्क्विल. ओके, स्क्विल आणि इंडियन स्क्विल असं म्हटलं तरी चालेल, 2 टाईप. स्क्विललाच युरोपियन स्क्विल असं म्हटलं जातं, आणि दुसरा जो आहे तो इंडियन स्क्विल. नेक्स्ट बघा, विच बायोलॉजिकल सोर्स इज. Okay, it consists of the dried slices of the bulb of white variety of Erwinia maritima. Okay, squill मध्ये काय असतं, dried slices of the bulb. Okay, bulb चे dried slices आहेत ते यूज केले जातात ह्या स्क्विल मध्ये. ओके, कोणतं प्लांटचं नाव काय आहे, अर्जिनिया मॅरिटिमा. ओके, अर्जिनिया मॅरिटिमा ह्या प्लांटचे जे बल्बचे ड्राईड स्लाइसेस आहेत ते
ऍज अ ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके. बिलॉंगिंग टू दी फॅमिली लिलिएसी. फॅमिली कोणती आहे स्क्विलची? लिलिएसी. ओके. फॅमिली ऑफ स्क्विल इज लिलिएसी. स्क्विल, युरोपियन स्क्विल आर सेम. ओके. आणि इंडियन स्क्विल जो आहे तो डिफरंट आहे. ओके. सिनोनिम काय स्क्विलचं? युरोपियन सिलिया, अर्जिनिया सिलिया. ओके. देन ड्रीमिया, मॅरिटिमा स्क्विल. ओके. सिलिया बल्ब आणि Cilia pulpus. These are the synonyms of squill. Then its biological source is it consists dried slices of the bulb of white variety of Arginia maritima. Okay, family कोणते plant ची? Liliaceae. Then next बघा its geographical source. It is mainly found in Spain, Portugal, then Morocco, Algeria. Okay, यासारखे जे countries आहेत या ठिकाणी त्याचं कल्टिवेशन केलं जातं. हा जॉग्राफिकल सोर्स आहे स्क्विलचा. देन नेक्स्ट बघा केमिकल कॉन्स्टिट्युएंट स्क्विलचे. केमिकल कॉन्स्टिट्युएंट ओके स्क्विल हे अशा प्रकारचं असतं. स्क्विल बल्ब आणि हे जे आहे ते ड्रायड स्लायसेस आहेत स्क्विल बल्बचे. ओके अशा प्रकारे असतं हे स्क्विल. स्क्विल बल्ब आणि ड्रायड स्लायसेस आहेत स्क्विलचे. ओके. नेक्स्ट बघा इट्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. स्क्विलचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके. स्क्विल कंटेन्स कार्डियक ग्लायकोसाइड्स ऑफ बुफाडिनोलाइड टाइप. ओके. कार्डियक ग्लायकोसाइड्स सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात बुफाडिनोलाइड टाइपचे. ओके. त्याच्यामध्ये सिल्यारिन ए अँड बी अँड एन्झाइम सिल्याटेनेज हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. देन द अदर कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आर ग्लुकोसिल्यारिन. ओके. ग्लुकोसिल्यारिन हा काय आहे? कार्डियक ग्लायकोसाइड. देन प्रोसिल्यारिडीन ए. देन फ्लेवोनाइड्स, म्युसिलेज, volatile substances and सिनिस्ट्रीन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट स्क्विल मध्ये किंवा युरोपियन स्क्विल मध्ये प्रेझेंट असतात. द कार्डियक ग्लायकोसाइड दॅट इज ग्लुकोसिल्यारिन ए on hydrolysis gives 3 glucose molecules. Okay, and 2 molecules of glucose and molecule of rhamnose along with silylarin and silylarin A is crystalline and responsible for the activity of the drug. Okay, then silylarin B is amorphous and its exact chemical structure is not okay. This chemical structure जे आहे. Okay, तुम्ही काय लिहाल केमिकल कॉन्स्टिट्युएंट मध्ये? Bufadinolides type glycosides, then silatins. Okay, then glucosillarin A, then sillarin A and B, then sinestrine. Okay, हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचे. Okay, next बघा its uses. Okay, it is largely used for its stimulating expectorant and diuretic properties. ओके. स्टिम्युलेटिंग आहे, एक्सपेक्टोरंट आहे आणि डायरेटिक सुद्धा आहे. नेक्स्ट बघा अँड इज ऑल्सो अ कार्डियक टोनिक. ओके. कार्डियक टोनिक सुद्धा म्हणून ह्याचा यूज केला जातो. ठीक आहे. 1 minute.
Okay, uses of its failures. It is largely used for its stimulating, expectorant and diuretic properties. Okay, 3 properties आहे त्याच्या. Largely used for stimulating, expectorant and diuretic. त्याच्यामुळं हा कोणत्या कॅटेगरी मध्ये इन्व्हॉल्व करायचा? तर मिसलेनियस, कारण 3 ह्याच्या काय आहेत? फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, डायरेटिक मध्ये करू शकत नाही, एक्सपेक्टोरंट आणि स्टिम्युलेटिंग मध्ये, कारण इट इज लार्जली यूज्ड फॉर स्टिम्युलेटिंग ऑल्सो एक्सपेक्टोरंट and as well as diuretic. Okay, and it's also a cardiac tonic acting in a similar manner to digitalis. Okay, digitalis सारखंच हे cardiac tonic म्हणून सुद्धा ऍक्ट होते. Then slowing and straightening the pulse. Okay, digitalis सारखंच हे काय करते? Slowing आणि straightening the pulse. Then through more irritating to the gastrointestinal mucous membrane. It is considered most useful in chronic bronchitis, then catarrhal affections and asthma. And it is a potential substitute for foxglove in aiding a failing heart. Okay. म्हणजेच कार्डियक सायकोसाइड म्हणून सुद्धा हे जे स्क्वील आहे, युरोपियन स्क्वील ऍक्ट होते. याला काय म्हणतात मराठीमध्ये? स्क्वीलला तुम्ही बघितलं असेल स्ट्रक्चर स्क्वीलचं. रानकांदा म्हणतात बहुतेक. स्क्वील ओके. हे झालं युरोपियन स्क्वील. स्क्वील मध्ये 2 टाइप आहेत. स्क्वील म्हणजेच युरोपियन स्क्वील, आणि इंडियन स्क्वील हा डिफरंट आहे याच्यापेक्षा. सिनोनिम बघा इंडियन स्क्वीलचे: सिओनियन, अर्जेनिया आणि जंगली प्याज. ओके, इंडियन स्क्वील जो आहे त्याला रानकांदा असं म्हटलं जातं. सिओनियन, अर्जेनिया किंवा जंगली प्याज इन हिंदी. These are the synonyms of Indian squil. आणि जो अर्जेनिया मॅरिमिटा आहे त्याला सी स्क्वील असं म्हटलं जातं किंवा रेड स्क्वील. ओके, हा जो प्लांट आहे तो अर्जेनिया मॅरिमाटा म्हणजे स्क्वील किंवा सी स्क्वील किंवा रेड स्क्वील किंवा ह्यालाच युरोपियन स्क्वील असं म्हटलं जातं. नेक्स्ट जो आहे तो इंडियन स्क्वील. इंडियन स्क्वील कशा टाइपचा असतो बघूयात आपण. इंडियन स्क्वील
ओके ठीक आहे. इंडियन स्क्विल काही सापडत नाही आपल्याला. ओके इंडियन स्क्विलला रानकांदा असं म्हटलं जातं किंवा जंगली पॅज. आपला जो स्क्विल आहे तो युरोपियन स्क्विल किंवा रेड स्क्विल त्याला म्हटलं जातं. ओके नेक्स्ट बघूयात आपण. आपला नेक्स्ट पॉइंट इज इंडियन स्क्विल. इंडियन स्क्विलचे सिनोनिम काय? सिओनियन, अर्जिनिया किंवा जंगली प्याज असं म्हटलं जातं इंडियन स्क्विलला. देन इट्स बायोलॉजिकल सोर्स इज it consists of dried slices of the bulb of Argenia indica. Okay, Indian squillचा biological source काय आहे? It consists of squill. Squill consists of dried slices of the bulb. Okay, same part use केला जातोय. Dried slices of the bulb of Argenia indica. आणि स्क्विल मध्ये कोणता होता biological source? It consists of dried slices of the bulb Argenia maritima. इंडियन स्क्विल मध्ये कोणता बायोलॉजिकल सोर्स आहे? अर्जिनिया इंडिका. ओके बिलॉंगिंग टू फॅमिली लिलिएसी. फॅमिली कोणती इंडियन स्क्विलची? लिलिएसी. आणि स्क्विलची सुद्धा लिलिएसीच. नेक्स्ट बघा. इट्स जिओग्राफिकल सोर्स. इट इज फाउंड थ्रू आउट इंडिया, वेस्टर्न हिमालया, कोकण, देन गोरामंडळ कोस्ट आणि बिहार या ठिकाणी याचं कल्टिवेशन केलं जातं. देन इट्स मॉर्फोलॉजी बघा. कलर जो आहे तो स्लाइटली येलोइश व्हाईट कलर असतो याचा. ओडर जो आहे तो स्लाइट कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट जे आहे ती बिटर, ऍक्रिड अँड म्युसिलॅजिनस असे असते. शेप जे आहे ते युनायटेड इन ग्रुप्स विच आर कर्ड पर. ओके पिअर शेप असे काय असतात त्याचे स्लाइसेस असतात बल्बचे. साइज काय आहे? 3 to 5 सेंटीमीटर इन लेंथ अँड जी ब्रेथ आहे ती 0.3 to 0.8 सेंटीमीटर एवढी असते. ओके नेक्स्ट बघा. केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ इंडियन स्क्विल. इट कंटेन्स कार्डियक ग्लायकोसाइड्स. ओके सिमिलर टू युरोपियन स्क्विल अँड म्युसिलेज इज प्रेझेंट इन मेसोफिल सेल. ओके इट कंटेन्स कार्डियक ग्लायकोसाइड सिमिलर टू युरोपियन स्क्विल. युरोपियन स्क्विल म्हणजे जे कार्डियक ग्लायकोसाइड होते ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि म्युसिलेज सुद्धा प्रेझेंट असतं इन मेसोफिल सेल. देन इट्स युजेस बघा. इट इज युज्ड ॲज कार्डिओटॉनिक, expectorant, stimulant, diuretic, cathartic, and it is also bronchodilator and anti-cancer agent. Okay, कार्डिओटॉनिक म्हणून यूज होतो याचा इंडियन स्क्विलचा. एक्सपेक्टोरंट आहे हे, स्टिम्युलंट आहे, डायुरेटिक आहे, कॅथार्टिक आहे. ओके आणि इट इज ऑल्सो ब्रॉन्को डायलेटर अँड अँटी कॅन्सर एजंट म्हणून सुद्धा इंडियन स्क्विल यूज होतो. ओके युजेस ऑफ इंडियन स्क्विल. ओके नेक्स्ट बघा. ओके गाल्स. नेक्स्ट ड्रग आहे आपला गाल्स. GALLES गाल्स. काय बघतो आपण? मिसलेनियस ड्रग्स. ओके म्हणजे जे फार्माकोलॉजिकल स्पेसिफिकली कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हॉल्व केले नाहीत बट इट हॅव फार्माकोलॉजिकल ऍक्शन असे जे ड्रग आहेत ते आपण मिसलेनियस मध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला ड्रग आपण बघितला स्क्विल. स्क्विल जे आहेत ते दोन टाईपचे आहेत, स्क्विल आणि इंडियन स्क्विल. स्क्विललाच युरोपियन स्क्विल असं सुद्धा म्हटलं जातं. ओके आणि आपला नेक्स्ट ड्रग आहे गाल्स. ओके GALLES गाल्स. त्याला नट गॉल असं सुद्धा म्हटलं जातं किंवा पायरोगोलल टॅनिन किंवा हायड्रोलायझेबल टॅनिन टॅनिन सुद्धा म्हटलं जातं त्याला. देन इट्स बायोलॉजिकल नेम इज क्युरेकस इन्फेक्टोरिया. बायोलॉजिकल सोर्स काय आहे गाल्सचा? क्युरेकस इन्फेक्टोरिया. ओके बायोलॉजिकल सोर्स ऑफ गाल्स इज क्युरेकस इन्फेक्टोरिया. क्युरेकस इन्फेक्टोरिया. ओके देन फॅमिली कोणती याची? फॅगेसी.
Okay, family of galls is Fagaceae. Okay, galls are pathological outgrowth formed on young twigs of Quercus infectoria. Okay, Quercus infectoria म्हणजे ओक ट्री. ओक. ओके, ऐकलं असेल तुम्ही ओक ट्री. ओकचं जे झाड आहे किंवा ट्री आहे त्याच्यापासून हे आपल्याला हे गॉल्स मिळतं. सिनोनिम म्हणजे टॅनिक ऍसिड, टॅनिन सुद्धा म्हटलं जातं, गॅलोटॅनिक ऍसिड, गॉल्स आणि नटगॉल सुद्धा म्हटलं जातं. ओके, गॉल्स काय आहे? दीज आर दी pathological outgrowth formed on young twigs of Quercus infectoria म्हणजेच ओक ट्री म्हणजेच Quercus infectoria सायंटिफिक नेम आहे ओक ट्रीचं. या ओक ट्रीचे जे यंग ट्विग्स आहेत, ओके, यंग ट्विग्स त्याच्यावरती जी पॅथॉलॉजिकल म्हणजे त्या डिसीज त्या प्लांट वरती एखादा तो डिसीज फॉर्म होतोय. गॉल्स म्हणजे काय आहे? इट इज अ पॅथॉलॉजिकल आउटग्रोथ. तो त्या प्लांटचा कोणताही पार्ट नाहीये, पण ऍज अ डिसीज म्हणून तो त्या प्लांट वरती येतोय. ओके, याची एखादी इमेज आपण मिळते का बघूयात गॉल्सची. गॉल्स काय असतात ते बघूयात आपण. पॅथॉलॉजिकल आउटग्रोथ आहे म्हणजे हा तो त्या प्लांटचा कोणताही पार्ट नसून pathological outgrowth. Gods. ओके, याला काय म्हटलं जातं? गॉल्स. ओके, these are the pathological outgrowth formed on young twigs of Quercus infectoria. स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. ओके, हे जे आउटग्रोथ आहे बघा, ही जी आहे ती लिप वरची आहे, पण आपल्या जे क्युरिकस इन्फेक्ट त्याच्या ट्रिंग्स वरती हे अशी पॅथॉलॉजिकल आउटग्रोथ होते. त्याला त्या गॉल्सला म्हणजे त्या पॅथॉलॉजिकल आउटग्रोथलाच काय म्हटलं जातं? गॉल्स. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? टॅनिक ऍसिड, टॅनिन किंवा गॅलोटेनिक ऍसिड सुद्धा असं म्हटलं जातं. गॉल्स. These are the pathological outgrowth formed on young twigs of Quercus infectoria. Quercus infectoria. ओके, कशाचं सायंटिफिक नाव आहे हे? ओक ट्रीचं. फॅमिली कोणती गॉल्सची? फॅगेसी. ओके, FAGACEAE फॅगेसी ही काय आहे? फॅमिली आहे गॉल्सची. पॅथॉलॉजिकल आउटग्रोथ म्हणजे हा काय डिसीज आहे तो प्लांट वरचा, कोणताही पार्ट नाहीये त्याचा. नेक्स्ट बघा, मेडिसिनल युजेस बघूया त्याचे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट गॉल्सचे. ओके, टॅनिक ऍसिड हा मेन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट असतो गॉल्स मध्ये. गॉल्स पॅथॉलॉजिकल आउटग्रोथ formed on young twigs of Quercus infectoria म्हणजेच ओक ट्री belonging to family Fagaceae. ओके, केमिकल कॉन्स्टिट्यूएंट कोणता याच्यामध्ये? टॅनिक ऍसिड. देन युजेस, medicinal uses. The bark is considered astringent and used for treating nose bleeding. Then certain chronic skin diseases like eczema सारखे स्किन जे डिसीज जे आहे त्याच्यामध्ये याची जी बार्क आहे ती यूज केली जाते. त्याच्यानंतर also used in treating nose bleeding. Then seeds are used as food flavoring agent. Usually dry seeds are powdered and added into breads and cereals. Then the galls are rich in tannins. Okay, याचे मेडिसिनल यूज दिले ते फक्त पूर्ण ओक जे क्युरिकस इन्फेक्टोरिया आहे म्हणजे जे बार्क सीड्स, पण आपल्याला फक्त गाल्सच यूज इथं बघायचं. द गाल्स आर रिच इन टॅनिन्स अँड ऑल्सो हॅव अँटीव्हायरल अँड अँटीसेप्टिक. ओके,
टॅनिन्स आहे गाल्स मध्ये प्रेझेंट. आपण ट्री बघणार नाहीये क्युरिकस इन्फेक्टोरियाचं. आपल्याला क्युरिकस इन्फेक्टोरियाची जी पॅथॉलॉजिकल ग्रोथ आहे त्याला गाल्स असं म्हटलं जाते. ओके, जी पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे त्या डिसीज प्लांटची. ओके, डिसीज आहे तो त्या प्लांटचा. स्मॉल स्मॉल असे तिथे गाल्स तिथं डेव्हलप होत आहेत आणि ते गाल्स आपण कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये काय असतं, टॅनिन्स प्रेझेंट असतं. पण ते कोणत्या प्लांटवरचे गाल्स आहेत, क्युरिकस इन्फेक्टोरिया. क्युरिकस इन्फेक्टोरियाची फॅमिली ती फॅगेसी, गाल्सची नाही. समजतंय का तुम्हाला? पण गाल्सची फॅमिली विचारल्यानंतर फॅगेसीच लिहायची. ओके, समजतंय का? गाल्स इट इज अ पॅथॉलॉजिकल कंडिशन डेव्हलप ऑन दिस क्युरिकस इन्फेक्टोरिया. म्हणजे जो ओक ट्री आहे, ओक ट्रीचे जे यंग ट्रिम्स आहेत त्याच्यावरती हा डेव्हलप होतोय आणि ते आपण गाल्स कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये टॅनिन प्रेझेंट असतं. Okay, and the galls are rich in tannins and also have antiviral and antiseptic. Okay, कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत गाल्सच्या? have antiviral and antiseptic म्हणून जे गाल्स आहेत हे यूज केले जातात. They are used in treating pharyngitis, diarrhea, dysentery and hemorrhoids. Okay, याच्या ट्रीटमेंट साठी सुद्धा हे गाल्स यूज केले जातात. ओके, pharyngitis, देन डायरिया, डिसेंट्री आणि हिमोरॉइड साठी सुद्धा हे जे गाल्स आहेत ते यूज केले जातात. ओके, नेक्स्ट बघा, हे झाले मेडिसिनल यूज गाल्सचे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट टॅनिक ऍसिड प्रेझेंट असतो गाल्स मध्ये. देन नेक्स्ट आहे आपला ड्रग पेलकेटेचू. ओके, पेलकेटेचू तुम्हाला झालाय मिसॅनियस मध्ये, पण हा एकदा बघून घेऊयात आपण. झालं तुम्हाला पेलकेटेचू. कशामध्ये झालाय पेलकेटेचू? कोणती कॅटेगरी आहे पेलकेटेचूची? कॅटेगरी ऑफ पेलकेटेचू. पेलकेटेचूची Astringent. आहे पेलकेटेचू. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये पण आपण बघणार आहे. स्पेसिफिकली इन्क्लूड केलेलं नाहीये, पण पेलकेटेचू आपण मिसलेनियस मध्ये सुद्धा बघतोय. ठीक आहे, सिनोनिम बघायचे गॅम्बियर आणि पेलकेटेचू. केटेचू, these are the synonyms. Then biological source, Gambier or Pelcatechu is dried aqueous extract produced from the leaves and young twigs of Uncaria gambier belonging to family Rubiaceae. Okay, यूज बघा, astringent आहे. In diarrhea, used as general astringent, largely used in various countries of East for chewing with betel leaf, खायची पान त्याच्या बरोबर. Then large proportion of Gambier is used in dyeing and tanning industry. Okay, next ड्रग जो आहे आपला स्पील गाल नंतर पेलकेटेचू तर आपण बघितलेलाच होता. अश्वगंधा, नेक्स्ट ड्रग इज अश्वगंधा. ओके, अश्वगंधा. Synonyms of ashwagandha is vidania root, then ashwagandha, then clustered winter cherry असं सुद्धा अश्वगंधाला म्हटलं जातं. vidania root, in Marathi ashwagandha, clustered winter cherry. These are the synonyms of ashwagandha. Okay, किंवा अस्कंधा असं सुद्धा याला मराठीमध्ये म्हटलं जातं. अस्कंधा, पण अश्वगंधा म्हटलं की तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल अश्वगंधा. सिनोनिम्स आर विदानिया रूट, अश्वगंधा, क्लस्टर्ड विंटर चेरी. दीज आर दी सिनोनिम्स ऑफ अश्वगंधा. लक्षात ठेवायचे बरं का, असे जे स्पेसिफिक असे सिनोनिम्स आहेत. विदानिया रूट, देन क्लस्टर्ड विंटर चेरी, अश्वगंधा, क्लस्टर्ड विंटर चेरी. MCQ तुम्हाला विचारू शकतो त्याच्यावरती. ओके, देन बायोलॉजिकल सोर्स बघा. इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड रूट्स अँड स्टेम बेसिस ऑफ विदानिया सोमनिफेरा. ओके, रूट आणि स्टेम बेसिस जे आहेत विदानिया सोमनिफेराचे हे ऍज अ ड्रग म्हणून यूज केले जातात. बिलॉंगिंग टू फॅमिली सोलानेसी. फॅमिली कोणती अश्वगंधाची? सोलानेसी. ओके,
It consists of dried roots and stem bases of Vidania somnifera belonging to family Solanaceae. Family कोणती अश्वगंधाची? Solanaceae. Okay, it consists of dried roots and stem bases of Vidania somnifera belonging to family Solanaceae. Okay. Then its geographical sources, Vidania is widely distributed from southern Europe to India and Africa. History baga ashwagandhachi. The use of ashwagandha in Ayurvedic medicine extend back over 3000 to 4000 years to the teachings of an esteemed rishi. Okay. Punarvasu Atriya. It has been described in the scale text of Ayurveda. Okay, including the Charak and Shushruta Samhitas, where it is widely extolled as a tonic, especially for emaciation in people of all ages, including babies, enhancing the reproductive function of both men and women. Okay. जे पुनर्वसुत्रीय किंवा जे चरक किंवा सुश्रुत आहे त्यांनी याचं जे ह्या ड्रगची जी माहिती आहे ती इन्क्लूड केले चरक आणि सुश्रुत संहितास मध्ये. And especially for emaciation of people of all ages including babies, then enhancing the reproductive function of both men and women यासाठी हे अश्वगंधा यूज केलं जातं. ओके, then its cultivation collection कसं होतंय बघा अश्वगंधाचं. Vidania somnifera are propagated by division, cutting or seeds. Okay. Then seeds is the best way to propagate them. Okay, seed किंवा जे branches आहेत त्याच्यापासून हे propagation केलं जातं. Okay, seeds sown on moist and sand will germinate in 14 to 21 days and 20 degrees Celsius. Okay, 20 degrees Celsius ला 14 ते 21 दिवसात जे seeds आहेत ते germinate होतात. Okay. Vidania somnifera need full sun to partial shade with a well-drained, slight alkaline soil mix. Then plants do best when the soil pH, soilचा pH सुद्धा इथे दिला 7.5 to 8 एवढा जर pH ची soil असेल तर त्या ठिकाणी याचं cultivation proper होते. Okay. Soil mix consisting of 2 parts sandy loam to 1 part and will to better. Okay. The plants are allowed to dry thoroughly in a between watering, and in containers too much water causes root rot. Okay, plants are fertilized once during the year with balanced fertilizer. Cultivation collection कसं केलं की Vidania somniferaचं हे अशा प्रकारचं Vidania somnifera. चार्ट बनवून झाले पाहिजेत. 5वा चॅप्टर आपला संपलेला आहे. ओके, हे अशा प्रकारचं अश्वगंधाचं प्लांट असते बघा Vidania somnifera. याला Vidania, winter cherry, Indian winter cherry, Indian ginseng आणि अश्वगंधा असं सुद्धा म्हटलं जातं. Indian ginseng सुद्धा. Okay, and the name of Ashwagandha is from the Sanskrit language. Okay, and is a combination of the word Ashwa meaning horse and Gandha meaning smell. The root has strong aroma that is described as horse-like. त्याच्यामुळे याला अश्वगंधा असं म्हटलं जाते. अश्वगंधा संस्कृत लँग्वेज मधला शब्द आहे and is a combination of the word ashwa meaning horse and gandha meaning smell.
and the root has strong aroma that is described as horse-like. Okay. In Ayurvedic, Indian and Unani medicine, ashwagandha is described as Indian ginseng. Indian ginseng म्हणून याचं सुद्धा हे सुद्धा नाव त्याचं अश्वगंधाचं यूज केलं जाते. जे युनानी आयुर्वेदिक आणि जे इंडियन सिस्टम्स आहेत मेडिसिन्सच्या त्याच्यामध्ये. ओके. ठीक आहे, अशा प्रकारचं त्याचं प्लांट असतं अश्वगंधाचं. विदानिया सोमनिफेरा. ओके, अशा प्रकारचं प्लांट असतं त्याचं. नेक्स्ट बघा केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. द प्लांट्स कंटेन द अल्कलॉइड विदानिन. ओके, अल्कलॉइड प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये कोणतं? विदानिन ऍज द मेन कॉन्स्टिट्यूएंट अँड सोमनिफेरिन, देन शुडो विदानिन, ट्रोपेन अँड शुडोट्रोपेन, देन हायग्रीन, आयसोपेलेड्रिन, ओके, एनाफेरिन, देन एनाहायझिन अँड स्टेरॉइड लॅक्टोन्स हे सुद्धा केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट असतात विदानिन बरोबर. अँड द लीव्स कंटेन स्टेरॉइड लॅक्टोन कॉमनली नोन ॲज विदानोलाइट्स. ओके, हे स्टेरॉइड लॅक्टोन लीव्स मध्ये प्रेझेंट असतं. विदानिया सोमनिफेरा, इंडियन जिनसेंग, ओके, विंटर चेरी. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट इज विदानिन मेन कॉन्स्टिट्यूएंट and somniferin, pseudovidanin, tropane, pseudotropane, hygrine, isopeledrin, then anaferin, anahygrine and steroid lactones हे सुद्धा chemical constituent ह्या अश्वगंधामध्ये प्रेझेंट असतात. and the leaves of ashwagandha it contains steroid lactone commonly known as vidanolites. हे काय आहे? steroid lactone आहे. then next बघा its uses. All plant parts are used including the root, bark, leaves, fruit and seeds are used to treat nervous disorder. Okay, whole plant जे आहे म्हणजे जे प्लांटचे सगळेच पार्ट नर्वस डिसऑर्डर मध्ये यूज केले जातात. देन इंटेस्टिनल इन्फेक्शन्स मध्ये सुद्धा आणि लेप्रेसी मध्ये सुद्धा हे कुष्ठरोग लेप्रेसी त्याच्यामध्ये सुद्धा हे यूज केले जातात. होल प्लांट म्हणजे बार्क पासूनचे फ्रूट फ्लॉवर पर्यंत सगळे पार्ट जे आहेत ह्या प्लांटचे ते यूज केले जातात इन अ नर्वस डिसऑर्डर अँड इन इंटेस्टिनल इन्फेक्शन्स अँड लेप्रोसी मध्ये सुद्धा. द नेक्स्ट बघा अश्वगंधा इज वन ऑफ द मोस्ट वाइड स्प्रेड ट्रँक्विलायझर्स युज्ड इन इंडिया. अश्वगंधा हे काय आहे? वन ऑफ द मोस्ट वाइड स्प्रेड ट्रँक्विलायझर युज्ड इन इंडिया वेअर इट होल्ड्स अ पोझिशन ओके ऑफ इम्पॉर्टन्स सिमिलर टू जिनसिंग इन चायना. ओके, चायनामध्ये जसं जिनसिंग आहे सेम ह्याचीच व्हरायटी आहे तसं हे इंडियामध्ये अश्वगंधा यूज केलं जाते. इट ऍक्ट्स मेनली ऑन द रिप्रोडक्टिव्ह अँड नर्वस सिस्टीम. मेनली याचा इफेक्ट कशावरती होते? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम वरती. अँड हॅव्हिंग अ रिज्युनेटिव्ह इफेक्ट ऑन दी बॉडी. रिज्युनेटिव्ह मीन्स एनीवन? रिज्युनेटिव्ह मीन्स rejuvenative means anyone? rejuvenative means काय असतं? rejuvenative means rejuvenation means काय असतं? rejuvenation. ओके, सांगायचं मला नेक्स्ट लेक्चरला. रिज्युनेटिव्ह इफेक्ट ऑन दी बॉडी अँड इज यूज्ड टू इम्प्रूव्ह fertility and aid recovery after chronic illness, and it is also used to treat nervous exhaustion, then debility, insomnia, wasting disease, then failure to thrive in children, impotence, then infertility, multiple sclerosis या सुद्धा डिसीज मध्ये विदानिया सोमनिफेरा यूज केलं जातं. Then externally it has been applied as a poultice in boils, swellings and other painful parts
ओके, म्हणजे हे स्वेलिंग रिड्यूस करतं किंवा बॉयल्स मध्ये किंवा जखमेवरती सुद्धा हे अश्वगंधा काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. बेदानिया इज कन्सिडर्ड ॲज अन ॲडॉप्टोजेन अँड सो इज युज्ड इन नंबर ऑफ डिसीजेस. समजलं? मिसलॅनियस मध्ये का घेतले ते ड्रग, कारण हे स्पेसिफिक कोणत्याही एका ह्याच्यामध्ये इन्क्लूड करता येत नाहीये. ओके, आता आपण बघितलं डायरेटिक आहे तो ड्रग, पण स्मॉल क्वांटिटी मध्ये ह्याच्यामध्ये यूज केला जातो किंवा कॉम्बिनेशन मध्ये दुसऱ्या एका म्हणजे डिसीज मध्ये यूज केला जातो. पण हे जे आहेत ड्रग मिसलॅनियस मधले ह्याच्या एकापेक्षा जास्त अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, डिसीज वरती ऍक्ट होणारे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे याला मिसलॅनियस मध्ये टाकले, कारण स्पेसिफिक एका कॅटेगरी मध्ये हे इन्व्हॉल्व्ह होत नाहीये. ठीक आहे, झाले युजेस विदानिया सोमनिफेराचे. नेक्स्ट ड्रग आहे आपला तुलसी. ओके, तुलसी. ओके, नेक्स्ट ड्रग इज तुलसी. सिनोनिम ऑफ तुलसी सॅक्रेड बॅसिल किंवा होली बॅसिल असं म्हटलं जातं तुलसीला. सॅक्रेड बॅसिल किंवा होली बॅसिल. देन इट्स बायोलॉजिकल सोर्सेस. Tulsi consists of fresh and dried leaves of Ocimum sanctum. Okay, plant's नाव काय आहे? Ocimum sanctum, belonging to family Labiatae. फॅमिली कोणती तुलसीची? Labiatae. ओके, तुलसी sacred basil किंवा holy basil असं म्हटलं जातं. And it consists of fresh and dried leaves of Ocimum sanctum, belonging to family Labiatae. Okay. Then its geographical source बघा, it is a herbaceous much branched annual plant found throughout India and it is considered as sacred by Hindus. Okay, and the plant is commonly cultivated in garden and also grown near temples. It is propagated by seeds. Tulsi nowadays is cultivated commercially for its volatile oil. Okay, हे जे volatile oil आहे तुलसीपासून मिळणार त्यासाठी याचं कल्टिवेशन लार्ज स्केल मध्ये केलं जाते. ओके, ऑसिमम सॅक्टम. ओके, ऑसिमम सॅक्टम तुलसी. नेक्स्ट बघा, केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. तुलसी लीव्स कंटेन ब्राइट येलो कलर्ड अँड प्लीज. ओके, जे होलाटाईल आहे तुलसी मधलं इट इज ब्राइट येलो कलरचा आणि प्लीजंट असं त्याला ओडर असतो. The oil content of the drug varies depending upon the type. Okay, जे oil content आहे volatile oil content is depend upon its type, place of cultivation and season of its collection. Okay, कोणत्या सीझन मध्ये आपण ते कलेक्ट करतोय, कोणत्या टाइपची ती व्हरायटी आहे त्याच्यानुसार ते volatile oil किती प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये ते डिपेंड असतं. प्लेस ऑफ कल्टिवेशन अँड सीझन ऑफ इट्स कलेक्शन. ओके, हे सुद्धा त्याच्यावरती मॅटर करतं. नेक्स्ट बघा, the oil is collected by steam distillation method from the leaves and flowering tops. Leaves आणि जे flowering tops आहेत त्याच्यापासून स्टीम डिस्टिलेशन ने आपण ते ऑइल कलेक्ट करतो. इट कंटेन्स अप्रॉक्सिमेटली 70% युजेनॉल. ओके, volatile oil मधला कॉन्स्टिट्यूएंट युजेनॉल, देन कार्व्याक्रॉल, CARVACROL, कार्व्याक्रॉल अँड युजेनॉल मिथाइल इथर. हे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. volatile oil मध्ये युजेनॉल असतं, कार्व्याक्रॉल असतं, युजेनॉल मिथाइल इथर असतं, and it also contains caryophyllene seed, contains fixed oil with good drying properties. The plant is also reported to contain alkaloid, glycosides, saponins, okay, tannins and appreciable amount of vitamin C and traces of malic, citric and tartaric acid सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, मेसेज न करता तुम्ही मला सांगितलं मॅडम रिज्युनेशन म्हणजे काय, तर ठीक आहे, असं मेसेज करून सांगायची काही गरज नाहीये. कोण आहे, कोणी मेसेज केलाय हा?
Rejuvenative means rejuvenation. हा, रिज्युनेशनचा मेसेज कोणी केलं मला? मिनिंग ऑफ रिज्युनेशन. मेसेज टाकलेला आहे मला कोणीतरी. रिज्युनेशन मीन्स तुम्ही सांगू शकता असं क्लासमध्ये. असं काय नाही की मेसेजेस केला पाहिजे. ठीक आहे. ओके, केमिकल कन्स्टिट्यूएंट ऑफ तुलसी याच्यामध्ये काय आलं? व्होलाटाईल ऑइल, त्याच्यामध्ये युजेनॉल, कार्बाक्रॉल आणि युजेनॉल मिथाइल इथर. त्याचबरोबर कॅरिओफायलिन. देन it also contains alkaloid, glycoside, tannin, appreciable amount of vitamin C, traces of malic, citric and tartaric acid सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतात. Then uses बघा तुळशीचे. The fresh leaves, its juice and volatile oil are used for various purpose. Okay, fresh leaves चा ज्यूस आणि व्होलाटाईल ऑइल जे आहे तुलसी मधलं, इट इज युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस. द ऑइल इज अँटीबॅक्टेरियल अँड इन्सेक्टिसाइडल. जे ऑइल आहे व्होलाटाईल ऑइल आपण तुलसीपासून मिळवतो, इट इज अँटीबॅक्टेरियल आणि इन्सेक्टिसाइडल आहे. द लीव्स आर युज्ड ॲज स्टिम्युलंट, ॲरोमॅटिक, स्पाझमोलायटिक अँड डायफोरेटिक म्हणून सुद्धा हे जे लीव्स आहेत ते यूज केले जातात. स्पाझमोलायटिक, डायफोरेटिक अँड ॲरोमॅटिक. द ज्यूस इज युज्ड ॲज अन अँटीपिरियोडिक अँड ॲज अ constituent of several preparations of skin diseases. Okay, जो ज्यूस आहे लीव्स पासून मिळणारा, इट इज अँटीपिरियोडिक अँड ॲज अ constituent of several preparation of skin diseases. स्किन डिसीजेस साठी जे आपण प्रिपरेशन बनवतो डोसेज फॉर्म, त्याच्यामध्ये हे ज्यूस जो आहे लीव्सचा तुलसीचा तो यूज केला जातो. अँड ऑल्सो टू क्युअर एअरेज. ओके, एअरेज सुद्धा साठी हा ज्यूस यूज केला जातो कानदुखीसाठी. देन इन्फ्युजन ऑफ द लीव्स इज युज्ड ॲज अ स्टोमॅचिक. ओके, स्टोमॅचिक म्हणून यूज केलं जातं इन्फ्युजन लीव्हचा. आणि द ड्रग इज गुड इम्युनो मॉड्युलेटरी एजंट. देन आपला लास्ट ड्रग आहे मिसलेनियस मधला गुगुळ. गुगुळ. ओके, गुगुळच म्हटलं जातं मराठीत त्याला, गुगुळ. ओके, सिनोनिम बघा त्याचं. गम गुगुळ किंवा सलाई गॉगिल असं सुद्धा गुगुळला म्हटलं जातं. गम गुगुळ किंवा सलाई गॉगिल. ओके, आपण डायग्राम बघूयात गम गुगुळची. गम गुगुळ किंवा गुगुळ. माहिती असेल तुम्हाला गुगुळ काय असते. ओके, हा जो आहे तो गुगुळ. पूजेमध्ये वगैरे देवपूजेसाठी यूज केलं जातं. गुगुळ. ओके, गुगुळ किंवा गम गुगुळ, सलाई गुगुळ सुद्धा म्हटलं जातं, सलाई गॉगिल. ओके, देन इज बायोलॉजिकल सोर्स. बघा, गुगुळ इज अ गम रेझिन ऑब्टेन्ड बाय इन्सिजन ऑफ द बार्क कॉमिफोरा मुकुल. ओके, बिलॉंगिंग टू फॅमिली बुर्सिरेसी. जे कॉमिफेरा मुकुलचं जे ट्री आहे, कॉमिफेरा मुकुल, ह्या ट्रीचं जे इन्सिजन करून हे आपण गम लाईक पार्ट जो इन्सिजन नंतर बाहेर येतोय तो कलेक्ट केला जातो, त्यालाच काय म्हटलं जातं? गुगुळ किंवा गम गुगुळ. कॉमिफोरा मुकुल. त्याच्यापासून जे इन्सिजन केल्यानंतर जे गम किंवा स्टिकी पार्ट जो बाहेर येतोय त्या ट्री मधून, तो म्हणजे गुगुळ. ओके. Okay, geographical source बघा, the tree is small, thorny plant distributed throughout India. Then collection बघा, गुगुळ tree, small thorny tree, 4 to 6 feet tall, branches slightly ascending. It is sometimes planted in hedges. The tree remains without any foliage for most of the year. It has a
ash colored bark and come off of rough flakes, okay, exposing the inner bark which is also peels off. The tree exudes yellowish resin called as gum gugul. जो एक्सुडेशन आहे किंवा इन्सिजन नंतर जे एक्सुडेशन बाहेर येतं त्याला काय म्हटलं जातं, गुगुळ. Okay, and that has a balsamic odor, and each plant yield about 1 kilogram of the product which is collected in cold season. Characteristics बघा, गुगुळ occurs as a viscid brown tears or fragment pieces mixture with stem, mixed with stem, then pieces of the bark golden yellowish to brown in color. Okay, ठीक आहे. कॉमिफोरा मुकुलचं असं छोटस असं ट्री असतं. Chemical constituent बघा, it contains gum, essential oil, steroids. Okay, steroids मध्ये गुगुल sterols 1 to 6, then beta cetosterol, cholesterol, Z and E, gugulsterol, then sugars मध्ये sucrose, fructose या sugars असतात. then amino acids असतात, alpha camphorine असतं, sembrane असतं, then alloceramol, flavonoids, quercetin and glycoside, elagic acid, myricyl alcohol, aliphatic tetrols हे सुद्धा chemical constituent गुगुळ मध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा, युजेस. Okay, Google significantly lowers serum triglycerides and cholesterol as well as LDL means low density lipoprotein. Okay, LDL cholesterol हे जे आहेत ह्यासारखे जे कोलेस्टेरॉल्स आहेत ते रिड्यूस करायचं काम किंवा लोअर्स करायचं काम ह्याची क्वांटिटी बॉडी मधल्या हे गुगुळ करत असतात. नेक्स्ट बघा, द बॅड कोलेस्टेरॉल्स म्हणजे एलडीएल आणि व्हीएलडीएल हे काय बॅड कोलेस्टेरॉल्स आहे. ऍट द सेम टाइम द रेजेस लेवल्स ऑफ एचडीएल कोलेस्टेरॉल, द गुड कोलेस्टेरॉल, हाय डेन्सिटी जे लिपोप्रोटीन्स असतात हे कशा असतात, गुड कोलेस्टेरॉल, आणि हे जे एलडीएल आणि व्हीएलडीएल जे आहेत ते लो म्हणजे जी क्वांटिटी आहे बॉडी मधली कमी करतात, आणि एचडीएल ची क्वांटिटी आहे गुड कोलेस्टेरॉल, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन प्लस गुड कोलेस्टेरॉल म्हटलं जातं, याची जी क्वांटिटी आहे किंवा जी लेवल्स आहेत बॉडी मधल्या त्या वाढवण्याचं काम हे गुगुळ करत असतात. इनहिबिट्स प्लेटलेट ऍग्रिगेशन, त्यानंतर प्लेटलेटचं जे ऍग्रिगेशन आहे त्याचं इनहिबिशन साठी सुद्धा हे गुगुळ युजफुल आहे. and may increase thermogenesis through stimulation of the thyroid. Okay, and it also increase thermogenesis through stimulation of thyroid. Thyroid ला stimulate करते. then potentially resulting in weight loss साठी सुद्धा हे यूज होते. ओके, स्टिम्युलेशन झालं थायरॉइडचं की रिझल्टिंग इन वेट लॉस. ऑल्सो गम इन ऍस्ट्रिंजंट, देन आर्थेरोमॅटिक, देन अँटीसेप्टिक, एक्सपेक्टोरंट, अफोडायझिक, डिमोल्संट आणि इम्युनोजेन मध्ये सुद्धा हे गुगुळचे आहे ते यूज केलं जातं. ओके, the resin is used in the form of lotion for indolent ulcers. Ulcers मध्ये सुद्धा हे रेझिन किंवा जे गुगुळ आहे ते यूज केलं जातं. अँड गार्गलिंग टीथ डिसऑर्डर, टीथचे डिसऑर्डर मध्ये सुद्धा यूज होतं गार्गल्स म्हणून. देन टॉन्सिलायटिस, फॅरेंजायटिस, अल्सरेटेड थ्रॉट मध्ये सुद्धा हे यूज केलं जाते गुगुळ. काय मोर दॅन 1 युजेस आहे त्याचे. नेक्स्ट बघा, तुमची प्रेझेंटी द्या रोल नंबर 21, सॉरी 1. ओके, अब्सेंट रोल नंबर सांगते मी फक्त, त्यात कोण प्रेझेंट आहे कोण अब्सेंट आहे बघा. अब्सेंट रोल नंबर 1, रोल नंबर 1 Present. 2, Ma'am. 3, Present, ma'am. 4, roll number absent. 4 present. Present, ma'am. 5, 6, Present, 7. ma'am. Okay, roll number 8. Present. 9, roll number 9. Present, ma'am. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. Roll number 20. Present. 21. Roll number 21 absent. 22, 23, 24. Roll number 24. Roll number 24 absent.
Roll number 26. 26 absent. Roll number 29. Roll number 29 absent. Roll number 34. Roll number 34 absent. Roll number 43. Roll number 44. Absent. Roll number 47. Absent. Roll number 64. Roll number 66. Yes, ma'am. Roll number 66 present. Yes, ma'am. 67 आहे मॅडम तुमचा रोल नंबर इथे टाकलेला. मॅडम आज आम्ही एकच करतोय मोबाईल वरून लेक्चर. दोघी आहात का? येस मॅम. ठीक आहे. रोल नंबर 21 प्रेझेंट. आता रोल नंबर अब्सेंट रोल नंबर सांगते मी बघा. रोल नंबर 24, 26, 29, 34, 43, 44, 47 आणि 64 हे रोल नंबर अब्सेंट आहे. 24, 26, 29, 34, 43, 44, 47 आणि 64. ओके, हे रोल नंबर अब्सेंट आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपला मिसलेनियस हा सुद्धा पॉइंट झालेला आहे 5व्या चॅप्टर मधला. नेक्स्ट चॅप्टरला आपण सगळा सिलेबस कंप्लीट करून घेऊ आणि नंतर रिव्हिजन घेऊ. ओके, प्लांट फायबर्स आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा दुपारी आपल्याला लेक्चर भेटलं तर ते स्टार्ट करू. प्लांट फायबर्स. ओके, आता आपण किती ड्रग बघितले. मेन याच्यातले स्क्विल, 2 टाईपचे स्क्विल, युरोपियन आणि इंडियन स्क्विल. त्याच्यानंतर गाज, ओके, अश्वगंधा, तुलसी आणि गुळ. ठीक आहे, चार्ट बनवून टाका. सिनोनिम बायोलॉजिकल सोर्स मध्ये विच पार्ट आपण यूज करतोय तो, त्याच्यानंतर त्या प्लांटचं नाव आणि त्याची फॅमिली, त्याच्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्यूएंट 4 ते 5 मेन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट इन्क्लूड करायचे, त्याचे युजेस 4 ते 5 लिहून टाकायचे. फर्स्ट यूज काय असेल, तो कोणत्या कॅटेगरी मधला ड्रग आहे, तो त्याचा फर्स्ट यूज. नेक्स्ट. ठीक आहे, कुणाला काही क्वेश्चन आहेत का? Anyone have question? Any doubt? Any query? No. ठीक आहे, आपण एंड करूयात लेक्चर.